नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कॉपर टी. त्याच्यामध्ये प्रस्तावना. तांबी ही पाळणा लांबवण्याची तात्पुरती पद्धत असून स्त्रीच्या गर्भाशयात ठेवायचे साधन होय. तांबी अतिशय परिणामकारक, सुरक्षित आणि अत्यंत उपयुक्त, कमी खर्चाची, शासकीय रुग्णालयात तर मोफत भेटते. सोपे व सर्वसाधनांपेक्षा प्रभावी ठरलेले साधन होय. ग्रामीण भागामध्ये लाभार्थ्यांसाठी हे अत्यंत उपयुक्त ठरलेले साधन आहे. कारण पाळणा लांबवण्यासाठी लोकसंख्येचं जसं प्रमाण वाढतंय त्यासाठी आपलं कॉपर टी एक चांगलं पद्धत आहे. तांबे अनेक प्रकारच्या आहेत, पण भारतामध्ये कुटुंब कल्याण विभागाने तांबी 200चा पुरस्कार केला आहे. ही 3 वर्षासाठी असते ही तांबी ही इंग्लिश टी आकाराची असते. तिच्या उभ्या भागामध्ये तांब्याचा तार गुंडाळलेला असतो. खालच्या टोकाला नायलॉनचे 2 दोरे बांधलेले असतात. राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत भारतामध्ये गर्भाशयामध्ये ठेवायचे तांबी हे साधन आहे. व्याख्या बघू आपण कॉपर टीची. कॉपर टी हे गर्भाशयाच्या पोकळीत घातलेले इंट्रायुटेराइन गर्भरोधक साधन आहे. प्रकार त्याचे 6 प्रकार आहे. त्याच्यामध्ये पहिलं बघू आपण कॉपर टी 380 10 वर्षासाठी असते. तिचं कार्यकाल तेवढा आहे. नंतर येतो कॉपर टी 375 5 वर्षासाठी. कॉपर टी 200B 4 वर्षासाठी. कॉपर टी 200 ही 3 वर्षासाठी. मल्टीलोडेड कॉपर टी 250 हिरा ते 3 वर्षासाठी. आणि मरीनामध्ये हॉर्मोन रिलीज करते ही कॉपर टी. ही थोडी एक्सपेन्सिव्ह असते. इंट्रायुटेराइन डिव्हाइस हॉर्मोनल इंट्रायुटेराइनस मरीना असे म्हणतो. 8 वर्षासाठी असते ही कॉपर टी. कुणाला बसवावी? इंडिकेशन काय आहे कॉपर टीचे? विवाहित स्त्रीचे वय 35 पेक्षा जास्त नसावे. 35 पेक्षा जास्त असेल तर ती गळून पडण्याची शक्यता असते, त्यामुळे 35 पेक्षा जास्त नसावे. एका अपत्य असलेल्या स्त्रीकरता सर्वोत्तम आहे. 2 बाळामध्ये अंतर ठेवण्यासाठी पण, आणि तिला एकच अपत्य जर पाहिजे असेल तर तरी पण सर्वोत्तम आहे. स्त्री गरोदर नसावी. सर्वात पहिले कोणतीही स्त्री आपल्याला कॉपर टी बसवण्यासाठी आली तर पहिली तिची प्रेग्नेन्सी टेस्ट करायची. विचारायची तिला LMP कधी होती तुमची, त्यानुसार मग. कारण आपण प्रेग्नेंट असेल आणि आपण कॉपर टी बसवून दिली तर पुढे खूप कॉम्प्लिकेशन होतात. त्यामुळे ती गरोदर नसण्याची आपल्या खात्री करून घ्यावी. योनिमार्गे दुर्गंधीयुक्त पांढरा स्राव नसावा, म्हणजेच इन्फेक्शन नसावं खाली कोणत्या प्रकारचं. किशोरवयीन मुलींना देखील बसवता येते. वैद्यकीय तपासणीत स्त्री प्रजनन संस्थेचे अवयवांचे कोणतेही आजार नसावे. सर्वायकल कॅन्सर, युटेराइन कॅन्सर अशा प्रकारचे आजार नसावे. गर्भाशयाची रचना सामान्य असावी. गर्भाशयाचं सामान्य विद्वान असावी स्त्री. तांबी कोठे बसवावी? उपकेंद्रात, प्राथमिक आरोग्य केंद्र, RH, सिव्हिल हॉस्पिटल, तसेच आपले शासकीय रुग्णालय, तसेच स्त्री तज्ञ गायनॉकॉलॉजिस्ट, फिमेल गायनॉकॉलॉजिस्ट कडून बसवलं तरी चालतं. त्याच्यानंतर येतं तांबी बसवल्यानंतर लाभार्थ्याला द्यावायच्या सूचना. काय सूचना त्याच्या? काही दिवस पोटीपोटात थोडं दुखेल, त्यामुळे वेदनाशामक गोळ्या द्यायच्या त्यांना. पहिल्या 1 ते 2 महिन्यामध्ये मासिक पाळीचा स्राव जास्त राहू शकतो, पण तो तात्पुरता असतो. तांबी 3 ते 5 वर्षांनी बदलून घ्यावी. 3 ते 5 वर्षांनंतर बदलून घ्यायची तांबी. तिचं नाही का मुदतबाह्य तारीख बघून घ्यायची आपल्याला. तांबीच्या दोऱ्याची अधूनमधून तपासणी करीत राहावी, पण ओढू नये. जर तांबीचा आपोआप गळून पडली तर वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. काही कॉम्प्लिकेशन आले तर वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यायचा आपला. तांबीचे फायदे काय काय? 100% परिणामकारक आहे. अपयशाचा दर शक्यतो जवळपास 0च आहे. तांबी बसवण्याची पद्धत साधी सोपी 3 ते 5 मिनिटाची असून सर्व शासकीय रुग्णालयात मोफत बसवण्यात येते. लाभार्थीला रुग्णालयात भरती व्हावे लागत नाही. शरीर संबंध कोणताही अडथळा निर्माण होत नाही. स्तनपान देणाऱ्या स्त्रीसाठी उपयुक्त साधन आहे. 2 अपत्यांमध्ये योग्य अंतर ठेवण्यासाठी विश्वसनीय साधन आहे. मुलं हवे असल्यास तांबी काढता येते. तांबीचा आकार लहान असल्याने गर्भाशयामध्ये तिचा प्रवेश सहज होतो. हे साधन गर्भाशयातून आपोआप बाहेर पडण्याची शक्यता खूप कमी असते. रक्तस्राव व वेदना कमी असतात. याच्यामध्ये रक्तस्राव पण कमी असतो, वेदना पण कमी असत्या. नंतर येतं हे साधन जास्त परिणामकारक आहे, कारण आपण ट्युबोक्टॉमी केल्यानंतर त्याच्यासाठी आपण किती ॲनेस्थेशिया घ्या, परत ऑपरेशन थिएटरमध्ये शरीराला त्रास द्यायचा, त्यापेक्षा हे परिणामकारक साधन आहे. अनिष्ट कॉम्प्लिकेशन. आता याचे कॉम्प्लिकेशन, प्रत्येक गोष्टीची कॉम्प्लिकेशन असते मेडिकल फील्डमध्ये, तर आपण याचे कॉम्प्लिकेशन बघू. तांबी वा लिपिज लूप बहुतांश महिलांमध्ये बसवताना
येत असले तरी काही वेळा त्यांच्यामुळे अनिष्ट परिणाम झालेले आढळतात. यात पाठदुखी, कंबरदुखी, मासिक पाळीमध्ये नसताना रक्तस्राव होणे, पाळीच्या वेळी ओटीपोटात दुखणे इत्यादींचा समावेश होतो. अर्थातच त्रासदायक ठरणारे हे अनिष्ट परिणाम योग्य उपचारामुळे नाहीसे होतात. क्वचित प्रसंगी संसर्ग होऊ शकतो, कधी गर्भधारणा राहू शकते, युटरेसच्या छिद्र पडू शकते युटरेसला इत्यादी आपलं कॉम्प्लिकेशन आढळू शकतात. त्यामुळे त्यांना व्यवस्थित समजून सांगायचं आहे. आणि आपण व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सर्वजण बघताय पण शेअर करत नाही आहे. शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आपल्या व्हिडिओला, आपल्या चॅनलला. धन्यवाद.